वेगवेगळ्या शब्दरचनेच्या प्रकारानुसार आपल्याला जाणवतात. मग बोलताना आपण एकाच शब्दावर ठाम राहत नाही किंवा एखाद्या शब्दापासून आपलं पूर्ण बोलणं होत नाही, तर आपल्याला अनेक शब्दांची सरमिसळ करून ही बोली भाषा किंवा इतर काही प्रमाण भाषा असेल ती वापरावी लागत असते. आणि या प्रमाण भाषेच्या किंवा नियमित आपल्या बोली भाषेच्या ज्या वापरातील काही घटक आहेत, या घटकांमध्ये मुख्य असणार एक आहे वाक्य. कारण बोलताना अनेक वाक्यांचा संगम किंवा संयोग ह्या आपल्या बोली भाषेमध्ये असेल, लिखाणाच्या भाषेमध्ये असेल किंवा कुठल्याही प्राकृतिक वा नैसर्गिक भाषेमध्ये आपल्याला आढळून येतो. एखादी जर काही आपल्याला कार्यालयीन भाषा जरी उपयोगात आणायची असेल तर त्याची सुद्धा वाक्यरचना विविध प्रकारची आपल्याला पाहायला मिळते. मग ही वाक्यांची रचना जी आहे, ही वाक्यांची रचना वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळ्या स्वरूपामध्ये असते. असं होईल का की दिलेलं वाक्य हे कायमस्वरूपी एकाच स्वरूपाचं आपण बोलतो किंवा एकाच स्वरूपाच्या वाक्याला आपण नियमित नियमित वाचत वाचत जात आहोत आणि त्यामध्ये आपल्याला काहीतरी नाविन्य जाणवत आहे, किंवा बोलणारा व्यक्ती आपल्या दोघांमधला संवाद असेल, तुमच्यामधला आणि माझ्यामधला, त्या क्रियेमध्ये मी एकाच प्रकारचे वाक्य सर्वच वापरत असेल, जसे प्रश्नार्थकच वाक्य वापरत असेल आणि तुम्ही तिकडून प्रश्नार्थकच वाक्य वापरत असाल, तर आपल्या दोघांमधली आंतरक्रिया जी आहे ती योग्य होणार नाही. मग ही आंतरक्रिया योग्य पद्धतीने व्हावी, त्याचबरोबर या आंतरक्रियेला कुठं ना कुठं तरी अर्थपूर्णता मिळावी, यासाठी मराठी व्याकरणाअंतर्गत आपल्याला एक पाठ्यघटक मिळतो, वाक्यांचे प्रकार. आता हे वाक्यांचे प्रकार काय आणि या वाक्यांच्या प्रकाराचा आपल्या परीक्षेशी काय संबंध, हे सुद्धा आपल्याला पाहणं महत्वाचं ठरते. दिलेली जी काही वाक्यांचे प्रकार असतात, या वाक्यांच्या प्रकारानुसारच आपलं बोलणं, लिखाण, इतर काही आपले वाद, संवाद, भाषण हे सर्व कृती होत असतात. मग दिलेले वाक्य कोणत्या प्रकारचं आहे त्याला अनुसरून पुढील कृती आपल्या घडत असतात. किंवा आपल्या मनातले भाव सांगायचे असतील, आपल्याला एखादा काळाचा बोध द्यायचा असेल, एखादं आज्ञा द्यायची असेल किंवा एखाद्याला प्रश्न विचारायचा असेल, म्हणजे जी काही रचना किंवा ज्या काही स्वरूपातील आपल्या मनातील भावना असतात, ज्या विचार असतात, जे विचारांची सुसंगती असते, ती वाक्यांच्या या प्रकारानुसार आपण सादर करत असतो किंवा ती मांडत असतो. मग ही व्याकरणांची रचना, ही वाक्यांची रचना जी असते, ही एक वेगळ्या प्रकारची रचना न ठरता आपल्या मनोगताला साजेशी आणि अभिव्यक्त करणारी एक महत्वपूर्ण बाब आहे. जसं अनेक शब्द, पहिल्यांदा आपण सुरुवातीला पाहिलं की अक्षराची निर्मिती, अनेक अक्षरांपासून एकत्रीकरणातून काय मिळालं, शब्द मिळाले. मग अनेक शब्दांच्या उपयोगातून काय तयार झालं, वाक्य तयार झालं. मग हे वाक्य ज्या ज्या वेळी गरज असेल त्या गरजेनुसार आपल्याला वापरताना त्यामधील नाविन्यता, त्यामधील त्या वाक्याचा भावार्थ, त्याचा जे सारांश असेल, हा सुद्धा आपल्याला पाहणं महत्वाचं ठरतो. मग हे सर्व प्रकार आणि या वाक्यांचं वर्गीकरण जे आपल्याला अभ्यासाच्या स्वरूपानं किंवा परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला आहे ते महत्वपूर्ण असून या वाक्यरचनेला विशेष अर्थ प्राप्त झालेला आहे. मग ही रचना आज आपण पहिल्यांदा सुरुवातीपासून अभ्यासूयात, म्हणजे दिलेल्या वाक्यरचनेचं जे काही महत्व आहे हे आपल्याला निश्चित रूपाने समजून घेता येईल. स्लाइडवरून आपण थोडक्यात समजून घेऊया. दिलेली स्लाइड ही वाक्यांच्या प्रकाराची आहे. वाक्यांचे प्रकार एकूण 2 प्रकारचे आहेत, म्हणजे 2 मुख्य प्रकार पडतात वाक्यांचे. त्यामध्ये पहिला प्रकार आहे अर्थावरून पडणारे प्रकार. पहिल्या प्रकारच्या वाक्यामध्ये आपल्याला दिलेला आहे अर्थावरून पडणारे प्रकार, आणि दुसरा प्रकार आहे वाक्यात असणाऱ्या विधानांच्या संख्येवरून पडणारे प्रकार. म्हणजे वाक्यात विधानांची संख्या किती किती विधान केलेले आहेत, 1 केलेलं आहे, 2 केलेलं आहे, 3 केलेले आहेत का अनेक विधाने केलेली आहेत, अशी जी रचना असते त्या संख्येवरून सुद्धा वाक्याचे प्रकार आपल्याला ठरवता येतात. मग अर्थावरून पडणारे प्रकार जे काय असतील हे आपण मागेही काही ज्या वेळेस आपण शब्दाची जाती पाहत होतो त्यावेळेस आपण पाहिलेल्या उपघटकांतर्गतच येतात. म्हणजे इथं कुठलंही आता नाविन्य नाही, तर फक्त आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने हा घटक उपयुक्त आहे आणि यावर येणारी प्रश्नसंख्या ही भरपूर प्रमाणात आपल्याला प्रश्नपत्रिकांमध्ये आढळून येते. म्हणून या वाक्य प्रकारांचा अभ्यास करणं आपल्याला उपयुक्त ठरते. आता अर्थावरून पडणाऱ्या प्रकारांमध्ये पाहूया. पहिला आहे विधानार्थी वाक्य. विधानार्थी वाक्यामध्ये काय असते, या वाक्यात केवळ विधान केलेलं असते. जसं आपण स्वार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, विनंती व उद्देश हे सर्व पाहिलं, तसं हे विधानार्थी वाक्य जे असते ज्यामध्ये फक्त आणि फक्त काय केलेलं राहते, केवळ विधान केलेलं असते, त्यास विधानार्थी वाक्य असे म्हणतात. अशा वाक्याची सुरुवात कर्त्याने होते व शेवटी पूर्णविराम असतो. पहा,
दिलेल्या वाक्याची माहिती, विधानार्थी जर वाक्य ओळखायचं असेल तर त्यामध्ये त्याची सुरुवात ही कर्त्याने झालेली असते, केवळ एकच विधान केलेलं असते आणि शेवटी वाक्याच्या पूर्णविराम दिलेला असतो. शेवटी वाक्याच्या काय दिलेला असतो? पूर्णविराम दिलेला असतो. त्याचबरोबर कोणत्याही प्रकारची माहिती सांगणारे वाक्य हे विधानार्थी वाक्य असते. म्हणजे एखादी माहिती जरी आपल्याला सांगायची असेल तर त्या माहितीला व्यक्त करणारं वाक्य जे असेल हे वाक्य विधानार्थी वाक्य असते. मग विधानार्थी वाक्याची सुरुवात कर्त्याने होते, शेवट पूर्णविरामाने होतो, त्याच्यामध्ये एकच विधान केलेलं असते, असं जे सर्व काही वर्गीकरण दिलेलं आहे ते वाक्यावरून आपण उदाहरणावरून समजून घेऊया. पहा इथं पहिलं वाक्य आहे, बाबा पंढरपूरला गेले. एक आणि एक मिळून विधान केलेलं आहे बाबाचं पंढरपूरला गेल्याचं. म्हणजे बाबा पंढरपूरला गेले हे उदाहरण दिलेलं आहे. त्यामध्ये कर्ता कोण आहे? बाबा. क्रिया कोणती झाली? गेल्याची. म्हणजे कर्ता, कर्म आणि क्रियापद तीनही शब्द आहेत आणि एकच क्रियापद आहे, एकच वाक्य आहे, एकच भावार्थ, त्यावरून एकच विधान आपल्याला लक्षात येते, बाबा पंढरपूरला गेले. म्हणजेच कर्त्याने सुरुवात झाली. त्याचबरोबर शेवटी पूर्णविराम सुद्धा आहे का? पहा, पूर्णविराम सुद्धा वाक्याच्या शेवटी दिलेला आहे. दुसरं वाक्य पहा, मी इयत्ता 10वीत शिकतो. मी कर्ता कोण आहे वाक्याचा? मी या शब्दाने वाक्याची सुरुवात झालेली आहे. मी इयत्ता 10वीत शिकतो. शेवटी पूर्णविराम सुद्धा वाक्याचे दिलेला आहे आणि क्रिया पूर्ण झालेली आहे. हे दोन्ही वाक्य विधानार्थी स्वरूपातील आहेत. दुसरा प्रकार आहे प्रश्नार्थक वाक्य. या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो, त्यास प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात. म्हणजे दिलेल्या विधानात जर प्रश्न विचारलेला असेल तर अशा वाक्यांना आपण प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतो. त्या प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असते. पहा, प्रश्नचिन्ह असते. परंतु काही प्रसंगी वाक्याच्या शेवटी कोणतेच विरामचिन्ह नसताना वाक्याचा प्रकार ओळखायला सांगितला जातो. काही वेळेस वाक्याच्या शेवटी कोणतंच विरामचिन्ह दिलेलं नसते प्रश्नपत्रिकेमध्ये, त्यावेळेस आपल्याला असे प्रश्नार्थक वाक्य असतील, उद्गारार्थक वाक्य असतील, विधानार्थी वाक्य असतील, हे सुद्धा आपल्याला ओळखायला लावलेले असतात. मग पहिल्यांदा लक्षात घ्या, प्रश्नार्थक वाक्यामध्ये काय केलेलं असते? प्रश्न हमखास विचारलेला असतो. त्याचं नावच आहे प्रश्नार्थी, म्हणजे प्रश्नार्थ. त्याच्यामध्ये प्रश्न हा निश्चित रूपाने असणार म्हणजे असणार. उदाहरण दिलंय पहा, तू केव्हा परत येणार आहेस? आणि प्रश्नार्थक चिन्ह सुद्धा शेवटी दिलेलं आहे. तू केव्हा परत येणार आहेस? प्रश्न केलाय, परत येण्याबाबत विचारणा केलेली आहे. तुमचे उपकार मी कसे विसरू? पहा, तुम्ही केलेले उपकार मला विसरता येणार नाही, तुमचे उपकार मी कसे विसरू? इथं प्रश्नार्थ त्याचं स्वरूप दाखवलेलं आहे. त्यानंतर तिसरा प्रकार आहे उद्गारार्थी वाक्य. उद्गारार्थी वाक्यामध्ये काय आहे पहा, एखाद्या भावनेचा उद्गार काढलेला असतो. दिलेल्या वाक्यात भावनेचा उद्गार काढलेला असतो. आपल्या मनातून दाटून येणाऱ्या भावना या वाक्यातून व्यक्त केलेल्या असतात. अशा वाक्यांना उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. अशा वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह असते. आता ही रचना जी आहे ही भावनेचा उद्गार करणारी आहे, आपल्या मनातील भावना दाखवणारी आहे. वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह असते. उद्गारवाचक चिन्ह हे उभी रेषा आणि त्याच्या खाली टिंब या स्वरूपाचे हे उद्गारवाचक चिन्ह आहे. मग हे चिन्हांचं स्वरूप त्यानुसार तिथे दिलेलं असते आणि आपल्याला एखादा उद्गार त्या ठिकाणी काढलेला पाहायला मिळतो. मग इथं पहिलं वाक्य दिलेलं आहे पहा, अबब, केवढा मोठा साप हा. पहा, अबब उद्गारवाचक चिन्ह दिलंय आणि त्याच्यानंतर केवढा मोठा साप हा, आश्चर्य व्यक्त केलंय. म्हणजे दिलेली भावना आपल्या मनामधून अशी काही उद्गाराच्या स्वरूपात एकदम बाहेर पडलेली आहे. त्यामुळं उद्गारवाचक चिन्ह देऊन या वाक्याच्या स्वरूपाला उद्गारार्थी वाक्यामध्ये सांगितलेलं आहे. दुसरं वाक्य पहा, शी, काय हे अक्षर तुझे? म्हणजे एखाद्याचं अक्षर ओळखू येत नसेल किंवा काहीतरी वेगळंच काढलेलं असेल, बारीक असेल, किंवा आपण ज्याला म्हणतो मुंग्या चालल्यासारखं अक्षर म्हणतो, म्हणजे मुंग्याच्या रांगेसारखं न ओळखू येणार. मग हे शी, काय हे घाणेरडं अक्षर, किंवा शी, काय हे तुझं अक्षर, असं जे काही उद्गार असतील ते उद्गारार्थी वाक्याने दाखवलेले असतात. त्यानंतर आहे होकारदर्शक वाक्य. एखाद्या वाक्यातून आपल्याला होकार दर्शवायचा आहे, म्हणजे पसंती द्यायची आहे किंवा आपला त्याला संमती दाखवायची आहे, असे जे काही वाक्य असतील हे असतील होकारदर्शक वाक्य, होकारार्थी वाक्य. मग या वाक्यांनाच करणरूपी वाक्य असे सुद्धा म्हणतात. आता मागे आपण पाहिलं होतं करणरूप आणि अकरणरूप. करणरूप आणि अकरणरूप. अकरण, करण म्हणजे काय आणि अकरण म्हणजे काय, संकल्पना दोन्ही सांगितल्या होत्या. करण म्हणजे आणि अकरण म्हणजे काय सांगा थोडक्यात. या संकल्पना आपण पाहिलेल्या आहेत, करण अकरण.
करणदर्शक आणि करणरूपी आणि अकरणरूपी काय आहेत हे करणरूपी आणि अकरणरूपी? ज्यांना येते त्यांनी पटकन उत्तर द्या, पुढे आपल्याला शिक्षकांकडे मार्गक्रमण करता येईल. करण अकरण. साधा आणि सोपा आहे. ज्या वाक्यातून होकार दर्शवलेला असतो, ज्या वाक्यातून होकार दर्शवलेला असतो किंवा होकार दर्शक वाक्य, होकार दाखवणारे वाक्य जे असते त्याला म्हणायचं करण, करणरूपी वाक्य किंवा करणरूप. ज्या वाक्यातून होकार दर्शवलेला असतो त्याला म्हणतो आपण करणरूप, आणि ज्या वाक्यातून नकार दर्शवलेला असतो त्याला म्हणतो अकरणरूप. दोन प्रकार, करण अकरण. ज्या वाक्यातून होकार दर्शविलेला असतो ते झालं करणरूप, आणि ज्या वाक्यातून नकारदर्शक शब्द येतात किंवा नकार दाखवलेला असतो त्याला म्हणायचं अकरण रूप. आता हे शब्द नेहमी नेहमी येणारे आहेत, हे लक्षात ठेवायचे. एकदा शिकून झाल्यानंतर परत परत याच्यावरती आपल्याला यायचं काम पडलं नाही पाहिजे. म्हणजे त्याचे उत्तर तुम्हाला अपेक्षित आहेत, करणरूपी आणि अकरणरूपी. ज्याचा अर्थ जरी कळला तर विशेष त्याचं वाक्याचं आपल्याला वर्गीकरण सुद्धा करता येऊ शकते. मग होकारदर्शक वाक्यामध्ये काय, होकार दर्शवलेला असतो आणि याला करणरूपी वाक्य असे सुद्धा म्हणतात. मग पहा इथं, नेहमी खरे बोलावे. काहीतरी आपलं खरे बोलणे हा वर्गीकृत भाग, जो नेहमी खरे बोलावे असं आपल्याला सुचवलेला आहे, होकार दर्शवलेला आहे. आज मी गावाला जात आहे. आज मी गावाला जात आहे. होकार दर्शक वाक्य म्हणजे मी गावाला जात असल्याचं सांगत आहे. मी आपले काम करणार आहे. मी आपले काम करणार आहे. एखाद्याने सांगितलेलं काम जे असेल ते काम मी करणार आहे असं यातून होकार दर्शवला आहे. मला पेरू आवडतात. चौथं वाक्य, मला पेरू आवडतात म्हणजे त्या पेरूला आपण या ठिकाणी संमती दिलेली आहे किंवा आपल्याला आवडतात म्हणून पसंती दाखवलेली आहे. अशी जी काही वाक्यांची रचना असेल ही वाक्यरचना आपल्याला करणरूपी वाक्य या स्वरूपामध्ये मांडता येईल. करणरूपी म्हणजेच काय, तर होकारदर्शक, आणि अकरणरूपी म्हणजे नकारदर्शक. दोन्ही वाक्याचे प्रकार आहेत आणि हे वाक्याचे प्रकार आपल्याला पुढं अभ्यासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरणार आहेत. आता ही झाली वाक्य रचना. यामध्ये आपण 4 प्रकार म्हणजे होकारदर्शक, नकारदर्शक आता पाहूया. त्याच्यानंतरच 4 उदाहरणांच्या नंतर आपण नकारार्थी वाक्याकडे येतोय. नकारार्थी वाक्य म्हणजे काय, आता इथं पहा की पुढे दिलेली माहिती पाहूया. याच आधीचं होकारदर्शकचं पहा, कधीही खोटे बोलू नये. कधीही खोटे बोलू नये म्हणजे नेहमी काय बोललं पाहिजे, खरेच बोललं पाहिजे. दुसऱ्याची निंदा करू नये म्हणजे एखाद्याची निंदा न करता कुठेही त्याला आपण नावबोट लावलं नाही पाहिजे. मला चहा नको. चहा नको म्हणजे काय पाहिजे, आता इथं बरं काय दिलंय, नकारार्थी वाक्याचं वर्गीकरण दिलेलं आहे. एखाद्या वाक्यातून नकार दर्शविलेला असेल, एखाद्या वाक्यातून नकार दर्शविलेला असेल तर त्या वाक्यांना नकारार्थी वाक्य असे म्हणतात. पहा, नकार दर्शविलेला असेल तर त्यास नकारदर्शक किंवा अकरणरूपी, अकरणरूपी इथं आलं पहा. नकारदर्शक म्हणजेच अकरणरूपी, त्याच्यातून आपला नकार द्यायचा आहे. मग नाही, नको, नये, न अशा नकारदर्शक शब्दांचा यामध्ये काय केलेला असतो, वापर केलेला असतो. उदाहरण दिलं, कधीही खोटे बोलू नये. पहा, याच्या शेवटी खरे बोला म्हणून सांगितलेलं आहे म्हणजे कधीही खोटं बोलू नये. नये हा शब्द वापरून वाक्याला नकारार्थी रूप दिलेलं आहे. दुसऱ्याची निंदा करू नये. मला चहा नको म्हणजे इथं आपण काय केलं, नकार दर्शविलेला आहे. खोटे बोलण्याला नकार दाखवला पहिल्या वाक्यात, दुसऱ्या वाक्यात निंदा करण्याला नकार दाखवला, आणि तिसऱ्या वाक्यात चहा पाहिजे नाही म्हणजे चहा नको असं त्या ठिकाणी आपण त्याचं विस्तृत वर्गीकरण केलेलं आहे. आता नकारार्थी व होकारार्थी वाक्यातला फरक काय आहे पहा, महत्वपूर्ण बाब. जर एखादी क्रिया करण्यास नकार दिला किंवा मज्जाव करताना नकारदर्शक शब्द वापरला तर असे वाक्य नकारदर्शक असते. एखादी क्रिया करण्यास नकार दिला किंवा मज्जाव, मज्जाव म्हणजे काय, काहीतरी त्याला नकारच द्यायचा, बंद दाखवायची, त्याला काहीतरी समजा एक प्रकारे आपल्याला नापसंती दाखवायची, तर नकारदर्शक शब्द वापरला तर असे वाक्य नकारदर्शक असते. जर एखाद्या घटनेची वस्तुनिष्ठ माहिती सांगताना वाक्यात नकारदर्शक शब्द वापरला तर ते वाक्य विधानार्थी असते. यासाठी आयोगाने विचारलेल्या खालील 2 प्रश्नांचा बारकाईने अभ्यास करावा. आता पहिलं वाक्य दिलंय पहा, मला गोड आवडत नाही. पहिलं वाक्य आहे मला गोड आवडत नाही. पहिल्या वाक्यात आपण स्पष्टपणे नकार देतोय. कशाला, गोड पदार्थांना किंवा गोड खाण्याला काय करत आहोत, नकार देत आहोत. म्हणजे हे निश्चित नकारदर्शक वाक्य आहे. आणि दुसरं वाक्य पहा, आज पाऊस येणार नाही.
अंदाज बांधलाय, पाऊस येणार नाही, आभाळाकडे पाहिलं कुठेतरी ढगाकडे आणि कळलं की आभाळ येणार, आभाळ आलेला आहे पण पाऊस काय येणार नाही. म्हणजेच हे झालं विधानार्थी वाक्य. याच्यामध्ये नकारदर्शक जरी हा नाही शब्द आलेला असला तरी कोणत्याही गोष्टीला नकार किंवा विरोध या ठिकाणी दर्शवलेला नाही. आज पाऊस येणार नाही या नकारदर्शक शब्दाने, जसं आपण हे वार्ता पाहिलं होतं, नाही, नको, नाही, न असे शब्द नकारदर्शक शब्दाचा वापर केला जातो. मग इथं फक्त पाऊस येणार नाही असा नकार दाखवला, म्हणजे पाऊस येणार नाही याबाबत कळवलंय किंवा अंदाज बांधलाय, म्हणून हे विधानार्थी वाक्य आहे. पण पहिलं जे वाक्य दिलेलं आहे, मला गोड आवडत नाही, यामध्ये स्पष्टपणे आपल्याला गोड पदार्थाशी संबंधित गोष्टी आवडत नाहीत किंवा गोड पदार्थ खायला आवडत नाहीत असं त्यांनी नकारदर्शक भूमिका मांडलेली आहे. म्हणून हे झालं नकारदर्शक आणि हे झालं विधानार्थी वाक्य. दोन्ही वाक्यातला फरक आपल्याला लक्षात घ्यावा लागेल की जर अंदाज असेल, शक्यता असेल तर तसं नाही, फक्त नाही, नको, नये, न लगे असे काही शब्द त्या वाक्यात आलेले असतील तर त्यानुसार आपल्याला त्याचा जे काही अविर्भाव आहे तो सुद्धा ओळखता आला पाहिजे. वाक्यातील विधानावरून वाक्यांचे प्रकार पडतात. आता पहा, वाक्यातील विधानावरून पहिला प्रकार आपला होता अर्थावरून पडणारे. मग आता दुसरा प्रकार आहे वाक्यातील विधानावरून वाक्यांचे प्रकार, म्हणजे वाक्यात दिलेली विधानं किती आहेत यावरून जे काही वाक्यांचं वर्गीकरण आपण करतो त्या प्रकाराला आता आपण सुरुवात करूया. एखाद्या वाक्यात किती विधाने आहेत यावरून वाक्याचे केवल, संयुक्त व मिश्र असे प्रकार पडतात. मग केवल वाक्य म्हणजे काय, संयुक्त वाक्य म्हणजे काय, मिश्र वाक्य म्हणजे काय, हे आपण काल उभयान्वयी अव्यय शिकताना पाहिलेलं आहे. मग केवल वाक्य म्हटलं की काय, ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त एकच क्रियापद असते, एकच क्रिया दर्शवलेली असते. संयुक्त वाक्य म्हणजे काय, ज्याच्यामध्ये दोन किंवा दोन वाक्य असतात आणि दोन्ही क्रिया वेगवेगळे दोन क्रियापद जोडलेली असतात. एकत्रितपणे म्हणजे काय, दोन क्रियापद जोडलेली असतात, मग त्यांचं संयुक्त स्वरूपामध्ये मांडणी असते. आणि मिश्र प्रकारामध्ये काय सांगितलं होतं की अनेक क्रियापद जरी असली तरी ती एका ठिकाणी आपल्याला जोडता येतील आणि यासाठी उभयान्वयी अव्ययांचा आपल्याला वापर करावा लागतो. म्हणजे प्रधान वाक्य एकच असेल केवळ वाक्यामध्ये, संयुक्त वाक्यामध्ये एक प्रधान आणि एक गौण असेल किंवा दोन्ही प्रधान वाक्य असू शकतात. मिश्र वाक्यामध्ये पहिलं प्रधान आणि दुसरे वाक्य गौण असतील, असं त्याचं वर्गीकरण आपण पाहिलेलं आहे. केवळ वाक्य पहा, ज्या वाक्यात एकच उद्देश व एकच कर्ता म्हणजे विधेय, विधेय म्हणजेच काय, क्रियापद, आणि उद्देश म्हणजेच कर्ता, ज्या वाक्यात एकच उद्देश व एकच विधेय असते त्या वाक्यास केवळ वाक्य किंवा शुद्ध वाक्य म्हणतात. एकच मुख्य क्रिया असते. अनेक वाक्यापासून एकच केवळ वाक्य तयार करावयाचे झाल्यास शेवटचे क्रियापद कायम ठेवून पहिल्या क्रियापदांना ऊन, हून, करिता, साठी असताना च, त, मुळे, वर यासारखे प्रत्यय जोडून एकच शेवटची मुख्य क्रिया कायम ठेवण्यास केवळ वाक्य तयार होते. पहा, व्याख्या भली मोठी दिली, पण आपल्याला याच्यातलं महत्वाचं काय घ्यायचंय, एकच उद्देश असलं पाहिजे आणि एकच क्रियापद असलं म्हणजे विधेय असलं पाहिजे. उद्देश म्हणजेच काय की क्रिया करणारा, उद्देश म्हणजेच करता आपण असं समजू किंवा ज्याच्याविषयी बोललं जाते तो घटक, आणि विधेय म्हणजे काय तर क्रियापद. विधेय म्हणजे क्रियापद. दिलेल्या वाक्यात क्रियापद सुद्धा किती असलं पाहिजे, एक आणि एकच असलं पाहिजे. त्यानंतर मुख्य क्रिया असली पाहिजे, एकच क्रिया मुख्य असली पाहिजे. अनेक क्रियापद जरी जोडली तरी क्रिया फक्त एक मुख्य क्रिया असली पाहिजे. त्यातली एकच केवळ वाक्य तयार करायचे झाल्यास शेवटचे क्रियापद कायम ठेवायचं म्हणते. पहा, शेवटचे क्रियापद कायम राहिलं पाहिजे. अनेक वाक्य जरी आले तरी शेवटचं क्रियापद हे कायमस्वरूपी राहिलं पाहिजे. आणि इतर जे क्रियापद येणार आहेत त्यांना हे प्रत्यय ऊन, हून, च, मुळे, तर, वर असे काही जे प्रत्येक शब्दयोगी हवे असतील हे जोडले जाऊ शकतात. पण मुख्य क्रिया कायम ठेवल्यास केवळ वाक्य तयार होते. मुख्य क्रिया म्हणजे काय, शेवटची मुख्य क्रिया, शेवटचं क्रियापद कायमस्वरूपी आहे त्या स्वरूपामध्ये ठेवणं आवश्यक आहे, याला म्हणायचं केवळ वाक्य. आता उदाहरण दिले पहा, रामूने काठी घेतली त्याने कुत्र्याला मारले. दोन वाक्य दिलेत पहा. पहिलं वाक्य वेगळं आहे, रामूने काठी घेतली, काठी घेण्याची क्रिया केली, त्याने कुत्र्याला मारले, दुसऱ्या वाक्यात मारण्याची क्रिया केली. आता हे दोन वेगवेगळी वाक्य आहे, याच्यापासून आपल्याला एकच केवळ वाक्य तयार करायचं. केवळ वाक्य तयार करताना आपला उद्देश काय होता, एकच असला पाहिजे आणि विधेय सुद्धा एकच असलं पाहिजे, म्हणजे कर्ता एकच, क्रियापद एकच. आणि आता याच्यात अनेक क्रियापद आली पहा, घेतली, मारले. मग पहिल्या क्रियापदामध्ये बदल करू शकतो आपण, पण शेवटच्या क्रियामध्ये बदल करू शकत नाही. शेवटचं क्रियापद जसं आहे तसंच ठेवायचंय. म्हणून इथं उदाहरण तयार झालं पहा, रामूने काठी घेऊन कुत्र्याला मारले. घेऊन, ऊन, हे पहा ऊन, हून प्रत्यय, घेऊ याचं झालं घेऊन,
असं विभक्ती प्रत्ययात रूप तयार केलं पहिल्या क्रियापदाचं आणि रामूने काठी घेऊन कुत्र्याला मारले असं त्याचं एक वाक्य बनवलं. म्हणजे 2 वाक्यांपासून एकच वाक्य बनवलं. त्यात एकच क्रियापद आणि एकच कर्ता ठेवला. इतर जे काही क्रियापदे होती त्यांना पंचमीच्या विभक्तीने या ठिकाणी जोडलेलं आहे आणि रामूने काठी घेऊन कुत्र्याला मारले असं हे वाक्य आपल्या समोर तयार केलेलं आढळून येते. म्हणजे या वाक्यामध्ये रामू हा एकच कर्ता आहे आणि मारले हे एकच क्रियापद झालं. म्हणजे कर्ता म्हणजेच उद्देश एक आणि विधेय सुद्धा एकच आहे. इतर जे काही शब्द आलेले होते हे शब्द ऊन हून या प्रत्ययांचा वापर करून त्या ठिकाणी जोडलेले पाहायला मिळतात. म्हणजेच केवळ वाक्य हे केवळ एक विधान केलेलं असते आणि या विधानानुसारच आपल्याला याचं वर्गीकरण सुद्धा पाहायला मिळते. म्हणजे विधानार्थी वाक्य हे त्या फक्त विधानाशी संबंधित असते. पुढं दुसऱ्या याच्या प्रकारामध्ये काय दिले ते पाहू. दुसरा प्रकार जो आपला आहे त्यामध्ये आपल्याला उदाहरण दिलेलं आहे. पहा 2 उदाहरणं दिलेली आहेत. त्याच्यानंतर मी फरशीवरून चालत होतो, मी पाय घसरून पडलो. 2 वाक्य आहेत पहा. पहिलं वाक्य आहे फरशीवरून चालत होतो आणि दुसरं वाक्य आहे मी पाय घसरून पडलो. आता इथं 2 क्रियापद होते, चालत होतो आणि पडलो, होतो आणि पडलो. 2 क्रियापद आहेत. 2 क्रियापदाला आता मी इथं पहा मी करता आहे, इथं पण मी करता आहे. म्हणजे दिलेल्या याच्यातला आता एकच क्रियापद ठेवायचं आणि एकच कर्ता ठेवायचं. मग इथं केलं वाक्याचं रूपांतर. फरशीवरून चालत असताना मी पाय घसरून पडलो. पहा फरशीवरून चालत होतोच्या जागी काय केलं असताना ताना प्रत्ययांत एक हे क्रियापदाचं रूप बनवलं ताना प्रत्यय. मग फरशीवरून चालत असताना मी पाय घसरून पडलो. क्रियापद शेवटी पडलो जशाला तसं ठेवलं आणि मुख्य वाक्याचं रूपांतर त्याच्यामध्ये करून टाकलं आणि केवळ वाक्य बनवलं. फरशीवरून चालत असताना मी पाय घसरून पडलो. 2 वाक्यांपासून एकच वाक्य. पुढे पहा तिसरं वाक्य. सूर्य रोज पूर्वेला उगवतो. विधान केलेलं आहे, केवळ एक वाक्य केलेलं आहे. मधु पुस्तक वाचतो. एकच क्रियापद आहे, एकच कर्ता आहे, कुठलंही त्याच्यामध्ये वेगळं स्वरूप नाही. त्यामुळं हे झालं केवळ वाक्य. दुसरा प्रकार आहे संयुक्त वाक्य. पहा जेव्हा 2 किंवा अधिक वाक्य केवळ वाक्य खालीलपैकी प्रधानसूचक उभय आणि अव्ययाने जोडली जातात तेव्हा अशा वाक्यात संयुक्त वाक्य म्हणतात. 2 किंवा अधिक केवळ वाक्य या ठिकाणी जोडायचे आहेत आणि दोन्ही वाक्यातून काय करायचं आहे प्रधानत्व सूचक उभय आणि अव्ययाने जोडून संयुक्त वाक्य तयार होते. मग आता हे प्रधानत्व सूचक उभय आणि अव्यय कोणती. काल पाहिल्यानुसार समुच्चय बोधक. समुच्चय म्हणजे काय समूह दाखवायचा म्हणजे त्याची बेरीज करायची किंवा अधिक गोष्टी त्याच्यामध्ये जोडायच्या. मग त्यासाठी शब्द कोणते आणि व शिवाय. मग वाक्य दिले पहा पाऊस आला मोर नाचू लागला. आता हे 2 वाक्य होते. पाऊस आला मोर नाचू लागला पण उभयान्वयी अव्यय कोणता वापरला याच्यात आणि दोन्ही वाक्यांना जोडण्याचं काम केलं. पाऊस आला आणि मोर नाचू लागला प्रधान वाक्य प्लस गौण वाक्य. म्हणजे पहिल्यांदा पाऊस आला म्हणून मोर नाचू लागला. पुढे दुसरं उदाहरण पहा. विकल्प बोधक. विकल्प म्हटलं की 2 किंवा 3 गोष्टींपैकी एकाच गोष्टीची निवड करायची. अनेक गोष्टींपैकी एकाची निवड करायची आपण काल पाहिले. मग अथवा किंवा वा असे जे शब्द येतात यानुसार या अक्षरानुसार आपण त्याचं विकल्प ठरवत असतो. देह जावो अथवा राहो. पहा देह जावो अथवा राहो. दुसरं काल एक उदाहरण पाहिलं होतं. चहा हवा की कॉफी. पहा चहा हवा की कॉफी. चहा हवा की कॉफी असं एक उदाहरण पाहिलं होतं आपण. हे सुद्धा काय झालं विकल्प दाखवणार वाक्य झालं. विकल्पदर्शक वाक्य म्हणजे चहा किंवा कॉफी 2 पदार्थांपैकी एकाची आपल्याला काहीतरी म्हणजे मागणी करण्यास सांगितलं. तुला आवडणारा एक पदार्थ कोणताही घेऊ शकतो. न्यूनत्व बोधक मध्ये पहा पण परंतु परी. तो चांगला धावला पण नशिबाने साथ दिली नाही. पहिलं वाक्य पहा तो चांगला धावला प्रधान वाक्य आहे पण नशिबाने साथ दिली नाही. दुसरं वाक्य त्याच्यावर अवलंबून आहे. परिणाम बोधक म्हणून सबब. तो आजारी होता म्हणून त्याला यायला उशीर झाला. तो आजारी होता म्हणून त्याला यायला उशीर झाला. म्हणून या परिणाम बोधक उभयान्वयी अव्ययाने हे 2 वाक्य जोडलेली आहेत. या उभयान्वयी अव्ययाने जोडलेली वाक्य वेगळी केल्यास ती सर्व केवळ वाक्य होतात. इथं उदाहरणामध्ये आपल्याला भरपूर काही दिलेलं आहे पण आता काय सांगितलंय की या उभयान्वयी अव्ययाने जोडलेली वाक्य वेगळी केल्यास
ती सर्व केवल वाक्य होतात, केवल वाक्य असतात. म्हणजे दोन कर्ते आणि व ने जोडले असतील परंतु क्रिया मात्र एकच असेल तर असे वाक्य केवल वाक्य मानावे. पहा आता इथं जर यातले हे आणि, इथलं आणि, इथलं अथवा, इथलं पण, त्याच्यानंतर म्हणून, हे आता शब्द जे आहेत हे जर काढून टाकले तर काय वाक्य तयार होतात पहा. पाऊस आला, मोर नाचू लागला. तो चांगला धावला, नशिबाने साथ दिली नाही. तो आजारी होता, त्याला यायला उशीर झाला. ही जी काही वाक्य आहेत ही वाक्य आता काय झाली, वेगवेगळी वाक्य झाली, म्हणजे दोन दोन वाक्य झाली. आता हे देह जावो अथवा राहो मधलं काही समजा जमणार नाही. देह जावो राहो म्हणजे याला विकल्पच आहे, याच्यामध्ये कुठलाही बदल आपल्याला करता येणार नाही. पण आता इथं हे जी काही बाकीची 3 उदाहरणं दिली आहेत यामध्ये पहा, तो चांगला धावला हे एक वाक्य आहे, नशिबाने साथ दिली नाही हे एक स्वतंत्र वाक्य झालं. तो आजारी होता हे एक वाक्य आहे, त्याला यायला उशीर झाला हे वेगळं वाक्य आहे. पाऊस आला हे वाक्य आहे आणि मोर नाचू लागला हे सुद्धा एक वेगळं वाक्य आहे. पण या सर्व वाक्यांना ज्या उभयान्वी अव्ययाने जोडली होतं त्या आणि, म्हणून, ही जर स्वरूपातली रचना आपण बदलली, यातले हे उभयान्वी अव्ययाचे जे शब्द आहेत हे काढून टाकले तर हे स्वतंत्र वाक्य आहे. हे दोन दोन स्वतंत्र वाक्य आपल्याला पाहायला मिळतात. मग अशी रचना जर असेल तर याला आपण काय म्हणू, केवल वाक्य म्हणू. जर दोन वेगवेगळी वाक्य होत असतील तर त्याला काय म्हणू, केवल वाक्य. पण जर जोडून आलेली असतील किंवा दोन कर्त्यांचा वापर करून दोन क्रियापदांना आपण वेगळ्या स्वरूपामध्ये या उभयान्वी अव्ययाने जोडलेलं असेल तर ती संयुक्त वाक्याचं काम करत असतात. पुढील उदाहरण पाहूया. यामध्ये काय दिले आणखी, अलका आणि सुनील विजूच्या घरी गेले. पाहता इथं अलका आणि सुनील दोन नावं आहेत, दोन नामं जोडण्याचं काम केलंय. कोणत्या शब्दाने जोडलीत, अलका आणि सुनील. आणि या उभयान्वी अव्ययाने हे शब्द जोडलेले आहेत. कोणते दोन कर्ते जोडले, अलका आणि सुनील. विजूच्या घरी गेले. आता इथे एकच क्रियापद आहे पहा, गेले. दोन क्रियापद आहेत का इथं, नाही. म्हणून या दोन कर्त्यांना जोडण्याचं काम ज्या उभयान्वी अव्ययाने केलेलं आहे तो शब्द आहे आणि. आणि यातच या वाक्यामध्ये फक्त आणि फक्त एकच क्रियापद आहे, त्यामुळे हे वाक्य केवल वाक्य आहे. हे पहा, अलका आणि सुनील विजूच्या घरी गेले, क्रियापद एकच आहे फक्त, गेले, म्हणून हे केवल वाक्याचं स्वरूप दर्शवित आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारे संयुक्त वाक्याचं स्वरूप दर्शविलेलं नाही. अशी जी काही आपल्या पुढची रचना असेल ही संयुक्त वाक्य आणि केवल वाक्य या दोन प्रकारांमध्ये आपल्याला वर्गीकरण करताना कळलं पाहिजे की आपल्याला केवल वाक्यामध्ये फक्त एक आणि एकच कर्ता असतो आणि जी काही आपली इतर रचना असतील यामध्ये दोन कर्ते असतील पण ते उभयान्वी अव्ययाने जोडलेले असतील. तिसरा प्रकार आहे मिश्र वाक्य. मिश्र वाक्यामध्ये काय दिलंय, जेव्हा एक प्रधान वाक्य व एक किंवा अधिक गौण वाक्य, पहा पहिलं एक प्रधान वाक्य व एक किंवा अधिक गौण वाक्य खालील उभयान्वी अव्ययाने जोडली जातात तेव्हा तयार होणाऱ्या वाक्यास मिश्र वाक्य असे म्हणतात. मग मिश्र वाक्याचं वर्गीकरण करताना किंवा मिश्र वाक्याचं जे काही स्वरूप आहे ते लक्षात ठेवताना सर्वात महत्वाचं काय पहा, की पहिलं वाक्य हे प्रधान वाक्य म्हणजे एक वाक्य त्याच्यातलं प्रधान असलं पाहिजे. मग तो पहिला असेल दुसरा असेल ते नंतर पाहू, पण एक वाक्य त्यातलं काय असलं पाहिजे, प्रधान असलं पाहिजे आणि एक किंवा अधिक वाक्य ही गौण असली पाहिजे. मग एकही असू, दोन वाक्य असू शकते किंवा दोनही असू शकतात किंवा इतर 3-4 असे कुठल्याही स्वरूपामध्ये अधिक वाक्य सुद्धा गौण असू शकतात. म्हणजे प्रधान वाक्य अधिक गौण वाक्य, प्रधान अधिक गौण असं ज्या वाक्यांचं स्वरूप असेल ती वाक्यरचना ही मिश्र रचना असते. त्यावेळी कुठलाही विचार न करता मिश्र वाक्याचं उदाहरण आपण या ठिकाणी सांगू शकतो. मग आता ही कोणती उभयान्वी आहेत मिश्र वाक्य बनवणारी ती पाहूयात. पहिला आहे स्वरूपबोधक उभयान्वी अव्यय. मग स्वरूपबोधक म्हणजे की, म्हणून, म्हणजे. मग वाक्य दिलंय, माझा विश्वास आहे की मी नक्की पास होईल. पहा पहिलं वाक्य आहे माझा विश्वास आहे, प्रधान वाक्य. कशासाठी, पास होण्याबाबत, मी नक्की पास होईल. मग हे कोणत्या उभयान्वी अव्ययाने जोडलं, स्वरूपबोधक, आणि त्याचं आहे स्वरूप की हे त्या ठिकाणी वापरलेलं आहे. दुसरं वाक्य कारणबोधक. कारण सांगायचं असेल तर कारण, का, की, कारण की असे काही शब्द उभयान्वी अव्यय आपण या ठिकाणी वापरत असतो. पहा त्याचे डोळे लाल झाले
हे एक वाक्य दिलंय. कारण काय, की तो उन्हात फिरला, डोळे लाल झाले, हे प्रधान वाक्य, आणि त्याचं कारण पुढच्या वाक्यात दिलंय. कशामुळे डोळे लाल झाले? तो उन्हात फिरल्यामुळे डोळे लाल झाले. आणि हे कोणत्या शब्दाने जोडलं? कारण की. तिसरं पहा, उद्देशबोधक, काहीतरी उद्देश असेल, काहीतरी त्याच्यामध्ये निमित्त असेल, हेतू असेल, तर म्हणून, यास्तव असे शब्द वापरतात. मग इथं दिलंय शरीर बळकट व्हावे म्हणून मी व्यायाम करतो. म्हणजे हेतू आहे माझा, उद्देश आहे, माझं शरीर सदृढ झालं पाहिजे, बळकट झालं पाहिजे, म्हणून मी काय करतो? व्यायाम करतो. आता इथं लक्षात घ्या, स्वरूप बोधक मध्ये सुद्धा म्हणून आहे आणि उद्देश बोधक मध्ये सुद्धा म्हणून हा शब्द वापरलेला आहे. मग आता आपल्याला ही रचना समजून घेताना काय डोळ्यापुढे असलं पाहिजे? म्हणून शब्द लक्षात ठेवायचा का त्याचं वर्गीकरण करताना इतर कुठल्या प्रकारे करायचं? तर पहिलं लक्षात घ्या, म्हणून किंवा म्हणजे असे जरी शब्द त्यामध्ये आलेले असतील वेगवेगळ्या याच्यामध्ये, तरी त्याचा उद्देश आपल्याला या उद्देशदर्शक वाक्यामध्ये, उद्देशबोधक वाक्यामध्ये कळला पाहिजे. की इथं उद्देश सांगायला, माझं शरीर बळकट व्हावं म्हणून मी व्यायाम करतो, आपला हेतू आहे तसा. मग त्या वाक्याच्या अर्थावरून सुद्धा आपल्याला यांचं स्वरूप लक्षात येऊ शकते. दुसरं पहा, आता इथं दिलेलं वाक्य होतं माझा विश्वास आहे, याच्यात कोणता उद्देश आहे? काहीच नाही, उद्देश नाही, काही नाही, त्याचं स्वरूप फक्त आहे की पास व्हावं म्हणून मी अभ्यास होईल, किंवा म्हणून मी जी काय आपली रचना असेल की मी म्हणून, ही जी शब्दरचना आहे ही आपल्याला त्या ठिकाणी मांडलेली आहे. आता त्यानंतर पहा, पुढचं चौथं आहे संकेतबोधक. संकेतबोधक म्हटलं की जर, तर, म्हणजे की, जणू, जणू, तर, जणू, जणू, म्हणजे सॉरी, जणू नाही, तर जर, तर, जरी, तरी, असे जे काही जोपर्यंत तोपर्यंत असे शब्द ज्यामध्ये येतात ते असतात संकेतबोधक वाक्य. आणि संकेतबोधक वाक्य हे जे काही असतात, ही रचना एका वाक्यात त्याचा संकेत, तर दुसऱ्या वाक्यात त्याचा परिणाम दिलेला असतो. म्हणजे आठदर्शक वाक्य असते हे. जर व्यायाम केला तर शरीर बळकट होईल. पहा, इथं वाक्य तसंच आहे, जर व्यायाम केला तर शरीर बळकट होईल. म्हणजे पहिल्या वाक्यात त्याचा जो काही दोन वाक्य आहेत हे, त्याचा कारण आणि परिणाम. म्हणजे पहिल्या वाक्यात त्याचं काय सांगितलंय? शरीर बळकट होईल, म्हणजेच काय केलं त्याच्यासाठी? पहिल्या वाक्यामध्ये व्यायाम केला आणि त्याच्यानंतर शरीर बळकट होईल, त्याचा ही झाला कारण आणि हा झाला त्याचा परिणाम. म्हणजे जर संकेतबोधक वाक्यांमध्ये आपल्याला पाहायचं असेल तर जर, तर, म्हणजे की, अशा स्वरूपबोधक वाक्य आपल्याला या ठिकाणी संकेतबोधक स्वरूपामध्ये शब्द पाहायला मिळतात. पुढे पहा, वरील उभयान्वी अव्ययांव्यतिरिक्त मिश्र वाक्य करण्यासाठी खालील जोडींची उभयान्वी अव्यये वापरली जातात. सामान्यपणे यातील पहिले वाक्य गौण असते. पहिलं वाक्य गौण म्हणजे त्याला काही तेवढा अर्थ, म्हणजे एवढा मोठा काही अर्थ दिलेला नसतो, ते वाक्य असलं नसलं त्याच्यामुळे तेवढं काही फरक पडत नाही. पहिलं वाक्य गौण आहे म्हणते. पहा, मग हे कोणते शब्द आहेत जोडीने येणारे? जो, तो, ज्याने, हॅलो. त्याने, ज्याचा त्याचा, जसा तसा, जेव्हा तेव्हा, जितका तितका, जेथे तेथे, जरी तरी, असे जे काही शब्द आहेत हे शब्द जोडीने येतात आणि वाक्याचं स्वरूप त्या ठिकाणी मिश्र वाक्याचं सांगत असतात. मग मिश्र वाक्याचं स्वरूप सांगताना पहिलं वाक्य त्याच्यातलं गौण असलं पाहिजे. पहिलं वाक्य गौण. मग पहा इथं दिलं, जो तळे राखील तो पाणी चाखील. वाक्यात माहिती दिली, जो तळे राखील तो पाणी चाखील, म्हणजे जो, तो, ही जोडी जशाला तशी घेतली. पहा, दुसरं वाक्य, ज्याचे करावे भले तो म्हणतो माझेच खरे. म्हणजे आपण एखाद्याचं भलं करायला गेलो की तो काय करतो? आपला शहाणपणा सांगतो, म्हणजे त्याच म्हणणं ऐकून घ्यावं लागते. म्हणून इथं ज्याचे, इथं म्हणतो तो, ज्याचे त्याचे असंही सुद्धा आपण म्हणू शकतो. ज्याचे करावे भले तो म्हणतो माझेच खरे. तिसरं वाक्य, जेव्हा पाऊस आला तेव्हा मोर नाचू लागला. हे जेव्हा तेव्हा हे जोडीने येणारी उभयान्वी अव्यय. जसा आला तसा गेला, जसा तसा. म्हणजे आपल्याला या वाक्यातून काही अर्थबोध होण्यासाठी जोडीयुक्त उभयान्वी अव्यय सुद्धा वापरावी लागतात. आणि या वाक्यातलं पहिलं वाक्य हे गौण वाक्य असते. पहिलं वाक्य गौण असते, म्हणजे या वाक्याचं इतर वाक्याशी किंवा त्याच्या दुसऱ्या वाक्याची रचनेशी काही तेवढा फारसा संबंध नसतो. दोन किंवा अधिक वाक्यांपासून एकच वाक्य तयार करणे याला वाक्य एकत्रीकरण किंवा वाक्य संश्लेषण, वाक्य संयोजन असे म्हणतात. पहा, आता आपण इतके वेळ काय करत होतो? दोन क्रियापद उभयान्वी अव्ययाने जोडत होतो, दोन वाक्यांना जोडण्यासाठी उभयान्वी अव्यय मध्ये मध्ये वापरत होतो. पण आता इथं वेगळी रचना आहे आणि हे काय म्हणतंय की दोन किंवा अधिक वाक्यांपासून एकच वाक्य तयार करणे याला वाक्य एकत्रीकरण, वाक्य संश्लेषण किंवा वाक्य संयोजन असे म्हणतात. मग हे वाक्य संश्लेषण काय, वाक्य संयोजन म्हणजे काय, किंवा दोन वाक्य कशी जोडायचे, ही जी काही आपल्या पुढची रचना असेल ती रचना आता या वाक्याच्या प्रकारानुसार, मग प्रधान वाक्य असेल,
मिश्र वाक्य असेल, गौण वाक्य असेल, काय असेल ते समजून घेणं महत्वाचं ठरते. मग या प्रकारानुसार आता पुढची स्लाइड पाहूया, ज्यामध्ये आपल्याला वाक्याचं वर्गीकरण करताना कुठल्या बाबी दर्शवल्या आहेत, म्हणजे वाक्य संश्लेषण कसं दिलेलं आहे ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी हॅलो, पाहता येईल. तर ते प्रधान वाक्याचं अजून एकदा सांगता का? प्रधान वाक्य म्हणजे हा, प्रधान वाक्य म्हणजे दिलेल्या वाक्यात त्या वाक्याचं महत्व अधोरेखित केलेलं असते. प्रधान वाक्य म्हणजे काय, तर त्या वाक्यावर अवलंबून इतर गौण वाक्य असतात. मग वाक्यामधलं जे काही गौण वाक्य म्हणजे पुढे येणारी वाक्य असोत किंवा नसोत, किंवा त्यांचे असणे किंवा नसण्याने फारसा परिणाम पडत नाही वाक्य रचनेमध्ये. पण जर पहिलंच वाक्य नसेल तर काय होईल, त्याला आपण प्रधान वाक्य म्हणता येणार नाही. गौण वाक्याच्या स्वरूपामध्ये आपण मग त्याला विश्लेषित करणार. म्हणजे जर वाक्यामध्ये प्रधान वाक्य द्यायचं असेल किंवा प्रधान वाक्याला, एक मागची स्लाइड घेतो, प्रधान वाक्य आणि गौण वाक्यातला थोडासा फरक समजून घेऊया या ठिकाणी तुम्ही विचारलेल्या प्रश्नानुसार. प्रधान वाक्यामध्ये पहिलं जे वाक्य असेल हे इतर वाक्याच्या संबंधाने मुख्य वाक्य असेल, म्हणजे त्याच्यामध्ये दिलेली रचना असेल, त्याच्यामध्ये जी काही माहिती सांगितलेली असेल, ही माहिती त्या वाक्याशी संबंधित दिलेली असते. आता इथं पहा, मिश्र वाक्यामधला हा प्रकार आहे. इथं आपल्याला एक प्रधान वर दिलेली पहिली ओळ मिश्र वाक्याजवळ पाहूया. एक वाक्य प्रधान वाक्य व इतर एक किंवा अधिक वाक्य गौण वाक्य असतील. गौण म्हणजे त्याला फारसं काही प्रधान वाक्यासारखं मूळ त्याचा भावार्थ इथं असणे नसणे काहीही नाही. आता इथं पहा, वाक्य दिलेली होती, प्रधान वाक्य कोणते तर पहा, त्याचे डोळे लाल झाले. आता हे वाक्य एक उदाहरण घेतलं मी, त्याचे डोळे लाल झाले. आता याच्या पुढचं हा कारण की शब्द वगळून पुढचं वाक्य वाचा बरं. तो उन्हात फिरला. आता तो उन्हात फिरला या वाक्यावरून तुम्हाला इतर काही माहिती कळते का? नाही. उन्हात फिरला, त्याला काय झालं काय नाही हे कळायलं का? नाही. नाही. म्हणजे दिलेलं जे कारण आहे, तो उन्हात फिरला म्हणते ना, मग उन्हात फिरण्याची ही जी क्रिया आहे किंवा त्याची जी केलेली वाक्यरचना आहे ही गौण आहे. त्याचे डोळे लाल झाले या वाक्यात त्याला काय झालं ते कळलंय. त्याचे डोळे लाल झाले हे एवढं कळलंय. पण डोळे कशाने लाल झाले किंवा इतर काही बाबी असतील, त्याला पाण्यात पडला, उन्हात फिरला किंवा धूळ गेली डोळ्यात, कचरा गेला, असं काही वर्गीकरण आपल्याला पुढे सांगता येईल. पण हे जर त्याचे डोळे लाल झाले हे वाक्य जर आपण याच्यातून समजा बाजूला केलं, तर तो उन्हात फिरला, मग याचा कुठलाही भावार्थ आपल्याला लागणार नाही. मग आपण असे म्हणू शकतो, तो उन्हात फिरला म्हणून त्याला ऊन लागलं. मग हे दिलेलं जे काही त्याचे डोळे लाल झाले हे वाक्य जे असेल या रचनेमधलं हे प्रधान वाक्य आहे, कारण त्याच्या डोळ्याला झालेल्या इजेबाबत या ठिकाणी सांगितलं. दुसऱ्या याच्यामध्ये शरीर बळकट व्हावं, उद्देश आहे आपला शरीर बळकट व्हावं, म्हणून आम्ही व्यायाम करतो. मग शरीर बळकट होण्यासाठी व्यायाम करणं जसं आवश्यक आहे, तसंच इतर कोणत्या गोष्टी बळकट करण्यासाठी त्याला आवश्यक असतील. आहारही सुदृढ असला पाहिजे. नुसतंच व्यायाम केल्यानं होईल का? नाही होणार. मग त्याच्यासोबत पोषक आहार असला पाहिजे, पूरक आहार असला पाहिजे, त्याला पोषणातून तत्व सुद्धा भेटली पाहिजे. ही जी रचना असेल वाक्यातली, ती इतर वाक्याला काहीतरी गौण स्वरूपामध्ये त्याला प्रेरणा देत असते. जसं या वाक्यांचं वर्गीकरण करताना प्रधान वाक्याला महत्व देऊन इतर वाक्यांना अधोरेखित केलेलं असते, म्हणजे गौण वाक्य त्याच्यासोबत जोडलेली असतात. मग ही प्रधान रचना म्हणजे पहिल्या वाक्याचं महत्व जे काही असेल त्या वाक्याला प्रधान वाक्य. आता इथं पहा, जो तळे राखील तो पाणी चाखील म्हणते. आता जोडीचे होते हे. मग तळे राखणारच नसेल तर पाणी कोण चाखणार सांगा? पाणी राखणार का कोणी? तळे राखणारच नसेल, पाणी कोण चाखल सांगितलेलं हे वाक्य जे आहे. मग या वाक्याला पाणी चाखील म्हणजे कोण चाखणार आहे हे निश्चित आहे का? नाही. पण जो राखील, जो तळे राखील तो पाणी चाखील या प्रधान वाक्याने याचा अर्थ पूर्ण केलेला आहे. पहा, ज्याचे करावे भले तो म्हणतो माझेच खरे. आता माझेच खरे म्हणणारे कोण आहे तिथं? कोण आहे या वाक्यावरून काही कळायलं का? नाही. पण ज्याचे करावे भले, ज्यांचं भलं करायचंय ते लोक म्हणतील माझंच खरं आहे बाबा. जसा आला तसा गेला. तसा गेला म्हणजे कसा गेला, कोण गेला, काय गेलं, कुठं गेलं, काहीच माहित नाही. पण जसा आला या वाक्यानं, जो आला होता तो जसा आला तसाच गेला. म्हणजे जसा उभ्या उभी आला तसाच चहा वगैरे पाणी घेतलं की लगेच निघून गेला. असं त्याचं वर्गीकरण आपल्याला या ठिकाणी केलेलं दिसते. मग हे प्रधान वाक्य. मग प्रधान वाक्यामध्ये सर्वात महत्वाचं काय आहे, तर ते इतर वाक्यांना अधोरेखित करतात. इतर वाक्यांचा भावार्थ दाखवताना त्याचा उपयोग होत असतो. आणि मुख्य रचना ही त्या वाक्यानुसार झालेली असते. इतर जी रचना असेल वाक्यांची मिश्र वाक्यातील, ती रचना ही त्या प्रधान वाक्याच्या भोवती असते. प्रधान वाक्य जर नसेल तर इतर वाक्यांना सुद्धा गौण वाक्यांची रचना करता येणार नाही. त्यामुळं त्या वाक्यांना महत्वाचं स्थान देण्यात आलेलं आहे, म्हणूनच त्याला प्रधान म्हणलंय.
प्रधान म्हणजेच काय तर महत्वाचा असणारा घटक. पुढे जाऊया. गौण वाक्याचे प्रकार आपण पाहिले. आता गौण वाक्य म्हणजे काय हे पहा. गौण वाक्य म्हणजेच काय. आता तुम्ही प्रधान वाक्य पाहिलं तर गौण वाक्य म्हणजे काय ते पाहू. गौण वाक्यामध्ये काहीतरी प्रकाराचं वर्गीकरण केलेलं आहे. प्रधान वाक्याचं विश्लेषणानंतर आता आपण गौण वाक्याकडे येतोय. दिलेले आता हे नाम वाक्य म्हणजे काय. याच्यामध्ये कुठल्या ना कुठल्या नामाचा उपयोग केलेला असतो आणि नामाचा वापर करून हे वाक्य तयार केलेलं असते. मग या नामाच्या रचनेला नाम वाक्य म्हणतात. मग दिलेलं पहा. दिलेल्या मिश्र वाक्यातील ज्या वाक्याला काय ने प्रश्न विचारला जातो तेव्हा उत्तर येणारे वाक्य गौण वाक्य असते व प्रश्न विचारलेले वाक्य प्रधान वाक्य असते. इथं दिलेलं ज्या वाक्यात काय ने प्रश्न विचारला असेल तर उत्तर येणारे वाक्य हे गौण वाक्य असते. ज्याच्यापासून उत्तर यायला ते वाक्य काय असते. गौण वाक्य असते. व प्रश्न विचारलेले वाक्य जे असेल ते वाक्य काय असेल. प्रधान वाक्य असेल. ज्या वाक्याला प्रश्न विचारला ते वाक्य प्रधान वाक्य. आणि दिलेल्या प्रधान वाक्याचं जे काही उत्तर येत असेल ते झालं गौण वाक्य. असे गौण वाक्य प्रधान वाक्याच्या कर्माचे काम करते. प्रधान वाक्याच्या कर्माचे काम करते व कर्म नेहमी नाम असते. इथं दिलेलं रचना कर्म नेहमी काय असते. नाम असते. म्हणून अशा नामाला अशा गौण वाक्यास नाम वाक्य असे म्हणतात. कर्म जर नाम स्वरूपात असेल तर आणि तरच अशा वाक्याला गौण वाक्य किंवा